सोलापुरातल्या हुल्लडबाजीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही असं आश्वासन जोपर्यंत नरेंद्र मोदी देत नाहीत तोपर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये हुल्लडबाजीचे प्रकार घडले होते। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील किंवा हरियाणातले असतील त्यांच्या कार्यक्रमात हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर जोपर्यंत मोदी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत कार्यक्रमाला जाणार नाही असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय। पुणे मेट्रोचा प्रश्न नाही, नागपूर सोलापूरमध्ये काय घडलं त्याचा माझा प्रश्न आहे। सोलापूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते, त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे मी सम्मिलित झालो। मी जेव्हा बोलायला उठलो तेव्हा माझ्या भाषणामध्ये बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी ठरवून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि ही फक्त एक घटना असते तर मी समजू शकलो असतो, पण त्याचप्रमाणे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल कारवाई केली गेली आणि त्याचप्रमाणे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल कारवाई केली गेली आणि हे वरिष्ठ स्तरावरून ठरल्याशिवाय असं झालं नसतं। सर, आपकी नाराजगी दूर हो गई है। आने वाले दिनों में जो पुणे मेट्रो का उद्घाटन होगा, अगर पुणे मेट्रो की बात नहीं, आप गलत कर रहे हैं। पुणे मेट्रो की बात वही खत्म हो गई थी। बात ये थी कि मेरे भाषण में जो हुल्लड़बाजी कराई गई उसके बारे में मैं लेकिन आने वाले दिनों में एक मंच पे ये उनको दिखाना पड़ेगा कि और जहाँ भी जाएंगे वहाँ अगर मुख्यमंत्री होंगे विरोधी पक्ष के विपक्ष मुख्यमंत्री को उनके साथ कैसे बर्ताव होता है और मैं आश्वस्त करना पड़ेगा कि इस तरह से अपने कार्यकर्ताओं को, विरोधी दल के नेताओं को उनकी बात नहीं करने देना, ऐसी कार्रवाई नहीं घटेगी। हमें सर्वोच्च स्तर पर हमें आश्वासन मिलना चाहिए। राज्य सरकार की अच्छी योजना है। नाराजीचा त्याचा बैठकीचा संबंध नव्हता। प्लीज अंडरस्टँड कि आई एम नॉट एंग्री और आई एम नॉट अपसेट अबाउट आइदर पुणे मेट्रो और नागपुर मेट्रो or my meeting with Mr. Venkaiah Naidu. What I am upset about is what BJP did in Solapur with me, with Haryana Chief Minister in Haryana, with other Chief Minister in Jharkhand. That is the issue, not Pune Metro. Please understand. सर, राज्य सरकार की एक अच्छी योजना 25 तारीख से सी प्लेन जो शुरू होने वाला है, उसके बारे में सर आप लोगों से क्या बताना चाहेंगे, किस तरह की योजना है? देखिए, अच्छी बात है, अगर योजना शुरू हो रही तो सर मैं उसको थोड़ा सा शुभकामनाएं देता हूँ। एसीबी ने इरिगेशन याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत। दीपाली, आपण पाहतोय मुख्यमंत्री आक्रमक अत्यंत पाहायला मिळाले। झी मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी एक प्रकारे जोपर्यंत मोदी आश्वस्त करत नाहीत तोपर्यंत अशीच भूमिका ठेवणार असल्याचं सांगितलं। काय अधिक तपशील आहे? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे काल नागपूरमध्ये जे मेट्रोचं उद्घाटन झालं त्यावेळेला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत। प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं असा कुठेतरी एक रोख होता सगळ्यांचा, पण तरीसुद्धा सोलापूरच्या कार्यक्रमात जे काही झालं त्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आजही नाराज आहेत। त्यांनी आपली नाराजी आज स्पष्टपणे व्यक्त केली मीडियासमोर की तो सगळा जो प्रकार आहे तो पूर्वनियोजित होता असं मुख्यमंत्र्यांना वाटतं। वरिष्ठांच्या परवानगीशिवाय भाजपचे कार्यकर्ते असा प्रकार करणार नाहीत असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्यामुळे जोपर्यंत भाजपच्या सर्वोच्च स्तरावरून आपली नाराजी दूर केली जात नाही किंवा असं आश्वासन दिलं जात नाही की असे जे हुल्लडबाजीचा प्रकार जो झाला तो या पुन्हा होणार नाही तोपर्यंत मोदींच्या किंवा अशा कार्यक्रमांना पुन्हा जाणार नाही किंवा यापुढे जाणार नाही असा इशारा स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे व्यंकय्या नायडूच्या आजच्या बैठकीनंतरही पृथ्वीराज चव्हाण नाराजच आहेत असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। बरोबर आहे, मुख्यमंत्री आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळाले। धन्यवाद दीपाली या संपूर्ण तपशिलाबद्दल। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वस्त करणार नाही तोपर्यंत कार्यक्रमांना जाणार नाही अशी ही भूमिका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।